नमस्कार, मी निलेश शेलार. मी भारताचा कोच म्हणून मी प्रतिनिधित्व करतो. गेली अनेक वर्षापासून रिंग कोच म्हणून मी काम पाहत आहे. तर आज बघायला गेलं तर आज 2017 ते आता 2025 चालू आहे. ह्या कालावधीमध्ये हा 10 इंटरनॅशनल ट्रेनिंग कॅम्प ह्या केरळामध्ये शहरामध्ये ऑर्गनाईज केला जातो आहे. पण आपण सांगण्याचा मला आनंद होत आहे की हे ट्रेनिंग 2017च्या पहिले की खेळाडूंना आंतरराष्ट्रीय लेवलचं ट्रेनिंग मिळत नव्हतं आणि आता ज्या दिवसापासून संतोष अग्रवाल सर हे वर्ल्ड किक बॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष झाल्यापासून तेव्हापासून तर आत्तापर्यंत खेळाडूंना एक चांगलं मार्गदर्शन मिळत आहे आणि त्या मार्गदर्शनामुळे आज खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये ही भारताला अनेक मेडल मिळवून देत आहे. आणि मी रिंग कोच असल्यामुळं पहिल्यांदा 2017च्या आधी खेळाडू रिंगमध्ये जाण्यासाठी पण घाबरत होते आणि रिंगमध्ये जरी ते गेले तर 10 सेकंदमध्ये नॉकआउट होत होते, कारण त्यांना उच्च दर्जाचं आणि आंतरराष्ट्रीय लेवलचं ट्रेनिंग मिळत नव्हतं. पण आता ते कुठेतरी मिळत असल्यामुळे आज खेळाडू कमीत कमी 2 मिनिटाचे 3 राऊंड रिंगमध्ये खेळत आहे आणि भारतासाठी मेडल जिंकत आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे. याच्यासोबतच माझ्यासोबत आमचे भारताचे कोच सिद्धार्थ बालगरे सर हे सुद्धा भारताचं कोच म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. अशा अनेक आमची कोचिंग कमिटी जे आमचे चेअरमन आहे सुरेश बाबू सर, आम्ही त्यांच्या अंडरखाली एक कोच म्हणून आम्ही काम पाहत आहे. आणि हा कॅम्प 10 दिवसाचा असतो. तर या 10 दिवसामध्ये अनेक भारतातील अनेक राज्य या ट्रेनिंग कॅम्पमध्ये भाग घेतात आणि अनेकांशी एक कोच आणि खेळाडूचं नातं असं एक जुळलं जातं की आज अभिमान वाटतो की भारताचा कोच असल्यामुळे संपूर्ण भारतामध्ये आज कोच म्हणून आम्ही खूप फेमस आहे आणि खूप खेळाडूंशी चांगला संवाद होतात. प्रत्येक खेळाडू असू कोच असू यांच्याशी संवाद साधून खूप काही शिकण्यास नवीन मिळतं आणि आजही आम्ही त्यांच्याकडनं पण शिकतो आहे की नवीन मुलांसाठी काय देता येईल, मुलांसाठी काय करता येईल आणि त्यांना चांगलं ट्रेनिंग कसं मिळेल याचा हा आम्हाला प्रयत्न असतो. आणि आज भारताचं प्रतिनिधित्व करत असताना एक आपला भारत देशाचा झेंडा एक 7 समुद्र पार फडकतो याचा मला सर्वात जास्त अभिमान आहे. आणि आपले खेळाडू भारतासाठी मेडल जिंकत आहेत याचा सर्वात म्हणजे याचं सर्व श्रेय आपल्या इंडिया किक बॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष श्री संतोष कुमार अग्रवाल सर यांना जाते आणि त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो की ते खेळाडूंसाठी उच्च दर्जाचा प्लॅटफॉर्म तयार करून देत आहेत. त्यामुळे खेळाडूंना चांगला अनुभव मिळतो आहे, चांगलं प्रशिक्षण मिळतं आहे. त्याच्यामुळे आज आपले खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत. एवढंच सांगू इच्छितो आपल्या संपूर्ण फेडरेशनबद्दल. थँक्यू सो मच.